हा सुरू कर. हा माहित दे ना. ते दोन्ही दे मला. हे दोन्ही दे. हाल हाल चेक माइक चेक हाल बदल पण सभेपेक्षा आवाज जास्त एकदम मोठा हॉल असल्यामुळे व्यवस्थित ते मागे नंदवार साहेब मागे धूळ साचली होती त्याची देखील थोडीशी अध्यक्ष महोदय अगदी स्पष्ट आहे. ऊन जी आहे ती येणार नाही, खुलाही राहील आणि छान म्हणजे इथनं म्हणजे मीडियाला ब्रीफ करतात. 100 लोक उभे असतात तिथे, त्यांचं काय करणार आपण? कोणाला नाही. तर मला एक सांगा की यांना LED वगैरे कुठे लावणार आपण? त्या भिंतीला लावतो. या भिंतीला लावतो कुठे? त्या दिवशी सभेच्या आणि परिषदेच्या आणि काही वेळेला कुठून जायचं सांग? इकडे मागे जायचं. तर ऑफिसेसचं काम अजून किती चला प्रॉब्लेम असं झालं की सगळं आतमध्ये मुळे जायचं त्यांची अजून कामं चालूच असतात. किती स्टॉल केले? फूड स्टॉल तिकडे काय केलं ते त्यांना ते आता राधा रोडा सगळा कधी हलवणार? सगळा 2-3 दिवसांनी पूर्ण त्या पावसामुळे थोडा प्रॉब्लेम होणार. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आज आम्ही हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारीच्या आढाव्याची बैठक घेतली आणि माझ्याबरोबर आमचे विधिमंडळाचे सचिव श्री विलास आठवले, तसंच विभागीय आयुक्त बेद्रे मॅडम आणि अनेक इथले स्थानिक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विविध डिपार्टमेंट्सचे जवळजवळ 22 वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे अधिकारी इथे उपस्थित होते. मुंबईवरून विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर दृकश्राव्य माध्यमाच्या द्वारे कनेक्ट झाले होते आणि एक म्हणून पूर्वतयारी जर का पाहिली तर महत्त्वाचं म्हणजे उद्या BSc होणार आहे, परंतु कामकाज सल्लागार समितीमध्ये सगळ्या पुढचं कार्यावली निश्चित होण्याच्या अगोदर पूर्वतयारी पण करणं गरजेचं होतं, कारण आमचे कर्मचारी विधिमंडळाचे इथे येऊन पोचलेले आहेत. निवास व्यवस्था, विधिमंडळांमधली आवाजाची आणि कामकाजाची व्यवस्था, विधिमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी असणारं वायफाय किंवा सुयोगची व्यवस्था, लोकप्रतिनिधींचा सगळी जी निवासाच्या बरोबर आरोग्य व्यवस्था, तसंच अग्निशमन दल किंवा विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये काम करण्याच्या मदत यंत्रणा, अशा अनेक बाबतींमध्ये आम्ही आढावा घेतलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहेच की पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या आधीच हे कार्यकालामधलं अधिवेशन असल्यामुळे, त्याचबरोबर अनेक प्रश्नांवरती लोकांची नागपूरच्या अधिवेशनाकडून अपेक्षा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक
या अधिवेशनाला भेटीसाठी किंवा प्रत्येक कामासाठी येतील असं आम्हाला वाटतं आहे. आजच्या या तयारीच्या मध्ये अत्यंत सुसज्ज पद्धतीने आढावा घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या वतीने पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावरती आढावा झालेला आहे. निवासस्थानांच्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारनी आमदार निवासमध्ये किंवा इतरत्रही सुरक्षा कशी राहील याच्यावरही चर्चा झालेली आहे. एक वैशिष्ट्य असं आहे यावेळच्या अधिवेशनाचं की विधान परिषद अस्तित्वामध्ये येऊन 1921 साली म्हणजे जवळजवळ 2 वर्षच त्याला होऊन जात आहेत. 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे हा शताब्दी महोत्सव सुद्धा चालू आहे आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनांनी विधानसभेच्या बरोबर विधान परिषदेमध्येही खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर 8 तारखेला 8 डिसेंबरला शुक्रवारी आम्ही एक पत्रकारांशी 9:30 ते 11 सकाळीच्या वेळामध्ये ज्यांनी विधान परिषद कव्हर केली असे सगळे आमचे सहकारी आणि विधानसभेतले अर्थात तुम्हाला स्वागतच आहे. आमच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये एक गेट टुगेदर किंवा स्नेहमेळावा आम्ही आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी विधान परिषदेचे पत्रकार त्याचबरोबर विद्यमान विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे आमदार आमचे विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही जण सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय अजितदादा पवार या सगळ्यांच्या बरोबर सन्माननीय संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर एक बातचीतीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. त्याच्याही संदर्भात माहिती सांगायची होती. याखेरीज आरोग्य व्यवस्थेच्या मध्ये हिरकणी कक्ष जसा गेल्या वर्षी छोटी बालकं येतात तर त्यांच्यासाठी व्यवस्था चांगली करण्यात आली होती तशीच व्यवस्था आरोग्य विभागाने केलेली आहे. त्याचबरोबर आमदार महिलांच्या बालकांसाठी जशी व्यवस्था आहे तसंच बाहेर सुद्धा जे कर्मचारी महिला येतात मग त्या पोलीस असतील किंवा अन्य कर्मचारी असतील त्यांच्या बालकांसाठी सुद्धा एक हिरकणी कक्ष विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा आरोग्य विभागाने त्याची व्यवस्था केलेली आहे. याखेरीज आरोग्य सेवा देत असताना BP ब्लड शुगर यासारख्या तपासण्या 24 तास उपलब्ध ठेवलेल्या आहेत की जेणेकरून विधिमंडळाचं कामकाज चालू असताना जरी एखादं BP वाढलं कोणाचं किंवा शुगर खाली गेली तरीसुद्धा ती तपासणी होऊ शकेल आणि आमदार निवासमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था केली जाणार आहे. यावेळेला पहिल्यांदाच आम्ही आमदार निवासमध्ये सुद्धा किंवा रवी भवनला जे लोक येतात त्यांना प्रत्येकाला त्यांच्या कामांसाठी येण्याचा अधिकार आहे त्याचा आम्ही सन्मानच करतो. परंतु त्याला 12 तासाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सकाळी आले 8 वाजता तर रात्री 8 वाजेपर्यंत त्यांना ते थांबू शकतात. परंतु त्याच्यानंतरही अनेक लोक आपल्याला दिसतं की सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त जरा काटेकोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही शिष्टमंडळासाठी कोणाला रात्री 9ला किंवा 10ला बोलावलं तर ते त्या मंत्र्यांच्या किंवा आमच्या परवानगीने येऊ शकतात आतमध्ये. फक्त 12 तासाचा पास त्यांना असेल हे एक नवीन पाऊल उचललेलं आहे. त्याचबरोबर पोलिसांची अशी विनंती होती की विधिमंडळात येणारे अभ्यागत जे आहेत त्यांच्यावर साधारण 500ची मर्यादा केलेली असते तर ती थोडी अजून जरा त्याची मर्यादित करता आली तर चांगलं होईल. त्याच्याबद्दल आम्ही विचार करतोय. परंतु जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे किंवा मंत्र्यांकडे शिष्टमंडळासाठी येत असतील त्याच्या सोडून ही बाकीची संख्या मर्यादित करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेही लोक जे प्रश्न घेऊन येतात त्यांना याचा त्रास होऊ नये या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. याखेरीज महानगरपालिकेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कर्मचारी किंवा मोर्चेकरी किंवा बाकीचे लोक यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह ही कुठे उपलब्ध आहे ते गुगलवरती टाकावं जेणेकरून लोकांना त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत बसून त्यांना जास्त त्रास होणार नाही. याखेरीज आपला नियमच आहे की पेट्रोल पंप्सचे जे असतात त्या पेट्रोल पंपावरची स्वच्छतागृह आपण जरी डिझेल पेट्रोल भरायला गेलो नसलो तरी सुद्धा ती लोकांच्यासाठी वापरायला परवानगी असते. पण गेले काही अधिवेशनं जे आहेत कोरोनाच्या पूर्वीची आणि कोरोनानंतर झालेलं सुद्धा की महत्त्वाचे विषय काही चर्चेला येत नाही. म्हणजे विदर्भातले जे महत्त्वाचे विषय आहेत ते चर्चेला येण्यासाठी सर्वपक्षीय आणि तुम्ही यात काही पुढाकार घेणार आहात का? आम्हाला असं वाटत होतं की विदर्भाच्या नेतृत्वाला एवढं मोठं स्थान असल्यावरती तोच प्रश्न एक होता तो सुटला आहे बऱ्यापैकी. पण आता बरेचसे जे प्रश्न प्रलंबित आहेत अवकाळी पावसामुळे नुकसान जे झालेलं आहे त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलंच आहे की प्रत्येक ठिकाणी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात पावलं उचललेली आहेत. बाकी लॉ अँड ऑर्डरचे काही ठिकाणी प्रश्न आहेत. आता भंडाऱ्याच्या बद्दलचं मी नुकतीच आज IG आणखीन SP भंडाऱ्याचे त्यांची मीटिंग घेतली. आधीची सुद्धा जी बलात्काराची केस झाली होती ती चार्जशीटपर्यंत पोचलेली आहे. त्याच्यात साधारण कन्व्हिक्शन होईल असं वाटतंय. बाकीचे सुद्धा काही जे मुद्दे प्रत्येक जिल्ह्यांमधले अकोला किंवा असे घेत आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय.
काय प्रवीण ना, तर मुद्दा असा आहे प्रवीणजी की आम्ही काय एक अधिवेशन आहे म्हणजे फक्त अधिवेशनात येऊन विदर्भाचं काम करायचं असं नाही आहे. आम्ही स्वतः माझं तुम्हाला तर माहिती आहे आणि बाकी बरेचसे आमदार हे विधिमंडळाच्या मध्ये कुठल्याही अधिवेशनामध्ये सर्वांचेच विषय घेणं अपेक्षित आहे आणि त्यातून विदर्भात अधिवेशन होत असताना त्याची जाणीव मला असं वाटतं की सरकार याच्यात योग्य ते पावलं उचलेल. नाही, एक प्रश्न असा आहे, माओवादापासून सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न काही म्हणजे तुम्ही पण जाणतात, माओवाद्यांनी हत्या केली 3 जणांची, खूप सारे गडचिरोली विषयाचे भात उत्पादक शेतकऱ्यांचे वेगळे विषय आहे, आमच्याकडच्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे एकपक्षीय म्हणून नाही, सर्वपक्षीय एकत्र येऊन तुम्ही हे अधिवेशन फ्रुटफुल व्हावं यासाठी काही तुम्ही पुढाकार घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. मी आपल्याला माहिती सांगू इच्छिते की मी पीठासीन अधिकारी म्हणून माझ्याकडे भरपूर फाईल्स येतात की ज्याच्यामध्ये आमदारांनी दिलेले प्रश्न असतात आणि लक्षवेधी तर प्रत्येक आमच्या परिषदेत जी येते ती मला असं कल्पना असतेच. खूप चांगले मुद्दे आमदार घेतात असं माझं निरीक्षण आहे. मग सभेतले असो किंवा परिषदेतले असो आणि सरकारसुद्धा त्याला समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतं. याच्यामध्ये आत्ताचे जे प्रश्न मला आलेले दिसत आहेत ते खूप सर्वसमावेशक आणि ज्याच्यावरती चर्चा आहे. दुसरं मला सांगायला हरकत नाही की काही प्रश्नांवरती वस्तुस्थिती मागवलेली आहे, तर तिथे मी उलट सांगितलेलं आहे की वस्तुस्थितीला उत्तर आलं तर उत्तम, नाही आलं तरी आपण ते प्रश्न स्वीकृत करावे. म्हणजे अधिकाधिक प्रश्न किंवा लक्षवेधी घेतल्या जाऊन त्याच्यावर चर्चा व्हावी आणि निर्णायक उत्तरं मिळावी हाच आपला हेतू आहे. आणि या दृष्टिकोनातूनच सगळी आयुधांची आमच्याकडची तयारी बघाल तुम्ही तर रोज प्रत्येक कुठल्या ना कुठल्या आयुधाच्या बद्दलची सगळी तयारी आणि त्याची अगदी चोख पद्धतीने त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न आमचा चाललेला आहे. अधिवेशन असलं की म्हणजे याच्यामध्ये विदर्भाचे प्रश्न सुटत नाही, ते प्रलंबितच असतात आणि हे दर हिवाळी अधिवेशनाला होतं. यावेळेस विदर्भाचे प्रश्न जास्तीत जास्त सुटतील असं तुमचा हेतू राहील? मला एक साधं वाटतं की पहिल्या दिवशी जो प्रश्न तुमच्या मनात असतो पत्रकारांच्या, त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून, मी आता तुम्ही किंवा आम्ही असं बोलत नाही की हे बाबा 25 प्रश्न प्रायोरिटीचे आहेत आणि त्याच्यावर रोज जर का थोडं वातावरण झालं. आता काही वृत्तपत्र मला माहिती आहेत की जी एक पान एकेका जिल्ह्याबद्दलचं छापतात. खूप महत्त्वाचं आहे ते, कारण जेव्हा प्रस्तावावरती मांडणी होते तेव्हा त्याचा आमदारांना उपयोग होतो. जरी त्यांना माहिती असेल तरी सगळी माहिती एकत्रित स्वरूपामध्ये आलेली दिसते आणि अधिवेशनाचा इफेक्ट पण तुम्ही स्वतः प्रकाशित करत असता. रोज काही ना काही तुम्ही घेतलेल्या मुद्द्यांचा सुद्धा आमदार समावेश करत असतात आणि मला असं वाटतं की आपण असं विधान करणं की अधिवेशनातून काहीच होत नाही हे काही मला तेवढं पटत नाही. याचं कारण असं की मी स्वतः गेल्या 20 वर्षामध्ये नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये कितीतरी फरक झालेला बघते आहे. मग त्याच्यात समृद्धी महामार्ग असेल, श्रेय याचं का त्याचा हा प्रश्न नाही आहे. आरोग्य व्यवस्थांच्या संदर्भात असेल, त्याच्यानंतर बाकी आरोग्य व्यवस्थांच्या संदर्भात, कॅन्सर हॉस्पिटलच्या बद्दल, अनेक विद्यापीठांच्या संदर्भामध्ये मला महाराष्ट्रात मी कुठेही जाते त्या परदेशात तर मला विदर्भातले विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शेकडोंच्या हजारोंच्या संख्येने भेटत आहेत. तरुण मिळालेले जे आहेत ते प्रश्न सगळे सुटले असं नाही आहेत, पण सगळंच नकारात्मक घडले असं मला अजिबात वाटत नाही आहे. उलट पक्षी मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये काही क्षेत्रांमध्ये आपली नक्की प्रगती होते आणि तंत्रज्ञानामुळे सुद्धा आपण अधिक प्रभावी होतो आहे असं माझं मत आहे. 8 तारखेला मराठा समाजाच्या प्रश्नावर चर्चा आहे. ओबीसी समाजाच्या कुठे चर्चा आहे? पत्रकारांवर फार प्रेम आहे, त्याच्यामुळे सारखं तुमच्या गॅलरीकडे बघूनच बोलत असतात. आम्ही बोलायचो असं एकेकाळी, असं नाही. गदारोळ का होतो तर महत्वाचं म्हणजे त्यांना मुद्दा त्यांचा पुढे न्यायचा असतो विरोधी पक्षाला आणि सरकारला स्वतःचा मुद्दा मांडायचा असतो. पण म्हणूनच गटनेत्यांची बैठक आपण रोज घेतो सभा आणि परिषदेत आणि काय कामकाज करावं याच्यावरती भूमिका ठरवतो आणि मग त्याच्यात आम्ही ठरवतो की बाबा विरोधी पक्ष नेत्यांचा स्थगन प्रस्ताव आहे तर तुम्ही थोडा वेळ बोला. मग त्याच्यावर सरकार विचार करून सांगतं की आम्ही स्वीकारतो का स्वीकारत नाही. त्यामुळे गदारोळ कधी होतो की ज्याला आपण म्हणू अचानक उत्स्फूर्तपणे एखादा विषय निघतो, ब्रेकिंग न्यूज येते बाहेर, काहीतरी अमुक ठिकाणी अमुक सापडलं, मग ते सभागृहात ताबडतोब म्हणणारच आमदार की आम्हाला मांडायचं आहे. मग म्हणणार की आम्हाला मांडू दिलं नाही किंवा दुसऱ्या स्टेटमधला विषय सुरू होतो सभागृहात. मग ते म्हणतात आता तर निवडणुकीचे निकाल लागलेले असणार आहेत 4 राज्यांचे. त्यामुळे असं थोडंफार गदारोळ होतो. गदारोळाला घाबरण्यासारखं काही नाही आहे, त्याच्यामध्ये मार्ग निघतो ना. विधान परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये पत्रकारांची बसण्याची व्यवस्था फार अपुरी. आम्ही गेल्या वेळेला ती वाढवली होती. तसं मुंबईमध्ये तुम्ही डोमे वगैरे बनवता आणि स्टेज वगैरे असतात त्या पद्धतीने इथे पण तसंच असते इलेक्ट्रॉनिक. काय झालं सांगते तुम्हाला, गेल्या वेळेला आम्ही वाढवली साईडला आपण, पण होतंय काय डिजिटलचे पण आपले मित्र मैत्रिणी आलेले आहेत, त्यांना पण आम्हाला पासेस द्यावे लागतात.
त्यामुळे आधीचे वर्तमानपत्रांची संख्या बघा, जोपर्यंत आपली ही वाहिन्या नव्हत्या, वाहिन्यांचं प्रेम आहे आपल्यावर, आपलंही आहे, पण त्या वाहिन्या नव्हत्या तोपर्यंत कसं एक ठराविक 30 वर्तमानपत्र 10-12 एखादं वाढायचं वर्ष. आता काय होतं की वाहिन्यांची संख्या दरवेळेला 2-3 वाढते. त्यामुळे वाहिन्यांची संख्या वाढली, वृत्तपत्रांची संख्या वाढली आणि परत डिजिटलचे सगळे येऊन मला निवेदन सारखे देतात की आम्हाला पण सगळ्यांना एंट्री द्या. आता DGIPRने काही त्याच्यासाठी सूचना काढलेल्या आहेत, पण कुठल्या डिजिटलला मान्यता द्यायची, कुठल्याला देता येणार नाही हे सुद्धा आम्हाला खरं सांगायचं तर ठरवता येत नाही. तुम्हीच एखादी आचारसंहिता करून द्या आणि आम्हाला सांगा की कुठल्या डिजिटलला कशी मान्यता देणार, कारण ते आकाशात आहेत, सगळीकडे आहेत डिजिटल, प्रत्येक 1-2 माणसांची डिजिटल वेबसाईट्स आहेत. त्यामुळे शेवटी असं आहे की बंधन म्हणून मग वरती गॅलरीत नसेल तर मग आपण पेंडॉलमध्ये मुंबईत सुद्धा शेवटी बसतात ना, की तिथेही वायफाय आहे, TV लावलेला असतो आणि तिथून बातम्या देतात बरेच लोक, किंवा प्रेस रूम मध्ये बसतात. सभागृहाचं कामकाज इथे नागपूरमध्ये नाही दिसत ना बाहेर. नाही, मग आपण ती व्यवस्था करूया, आम्ही ते करतो व्यवस्था. कसं करता येतो? TV लावला होता ना, LED लावला होता ना, कारण शेवटी कसं आता LED लावला होता. दुसरं बरेचसे लोक ऑफिसमध्ये बसून लिहितात, म्हणजे बातम्या त्या बऱ्या पडतात, कारण त्याच वेळेला सांभाळणी परिषद ते बघू शकतात. पण तुम्ही एखाद्या स्पॉटवरती जिथे गॅलरीत जरी बसता आलं नाही तरी तिथे त्यांना व्यवस्थित बसून शब्दांकन करता येईल ते करतात. दुसरं काही जणांची तर जबाबदारी कॉरिडॉरमधल्या लोकांकडून बातम्या काढणं असते. त्याच्यामुळे पत्रकार सगळीकडे जयस्थळी काष्टी पाषाणी आहेत, ते प्रश्न नाहीये, पण तुमची सोय कशी करता येईल आम्ही प्रयत्न करतो, एवढं मी सांगू शकते. पण इमारतच आता खूप लहान लहान वाटायला लागली असं आहे. चला संपवूया. माहिती तुमच्याकडची ती आहे, जोपर्यंत आमच्या दृष्टीने ते विषय येणार अधिवेशनात त्यात शंकाच नाहीये. परंतु आज असं बिझनेस सगळा आणि बाकी सगळे कार्यावली अंतिम त्याला स्वरूप दिल्याशिवाय तारीख माझ्या उपस्थितीत मी अशी जाहीर करणं योग्य नाहीये. स्वतः मुख्यमंत्री सांगू शकतात की माझी अमक्या दिवशी घ्यायची इच्छा आहे, ती योग्य आहे की नाही आम्ही तपासून बघू शकतो, कुठल्या दिवशी घ्यायचा विषय आहे. पण आत्ताच त्याच्यावरती घोषणा करणं थोडं मला असं वाटतं. हा आरक्षणाच्या विषयावरती नक्की सर्व सभागृहांच्या मध्ये चर्चा होणार आणि त्यातून काहीतरी निर्णायक तोडगा निघावा असं सगळ्यांचाच हेतू आहे. काही शब्द जे आहेत ते मागच्या अधिवेशनातही काही शब्द उच्चारले गेले, खोके असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, दोन्हीकडून सरकारकडूनही काही शब्द वापरले गेले, काही विरोधी पक्षांकडून सुद्धा वापरले गेले. असंसदीय काही गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहे का सर्व पक्षांनी एकत्र येऊन, आणि या गोष्टी होऊ नयेत या अधिवेशनामध्ये, असा काही तुमचा विचार आहे का? असं आहे, बिगर संसदीय शब्द कुठले याची एक यादी येते लोकसभेकडून, आणि ती यादीमध्ये मग मी जरा अभ्यासच करते तर जरा पूर्ण ती तपासली तर ती चांगली आहे यादी, म्हणजे मला आदरच आहे त्याच्याबद्दल. पण त्यात काही साधे शब्द असतात की त्याला बिगर संसदीय म्हणणं, आम्ही म्हटलं तर रोजच कामकाज बदलत बसायला लागेल. आता उदाहरणार्थ मूर्ख हा शब्द आहे, आता आपण तो शब्द काढून टाकायचा म्हटलं तर कसं शक्य आहे? आता किती लोक एकमेकाला सारखा असा शब्द वापरत असतात. तर मला असं वाटतं कुठल्याही नियमाचा आपण मनभेद होणार नाही, मतभेद असू शकतात पण मनभेद होणार नाही, याचा जर का विवेक बाळगला तर त्याचा नक्की अधिवेशनावर चांगला परिणाम होईल. आणि माझी विनंती राहील सगळ्यांना की आपण टीका करत असताना जरूर प्रखर टीका करू शकता, परंतु डीप फेक जसं झालेलं आहे की निराधार असणारं सर्व एकमेकाच्या विरुद्ध छापत सुटायचं, मग त्याला ती फोरेन्सिकमध्ये तपासली की नाही केस हे पण बघितलं जात नाही, तर या गोष्टी टाळल्या गेल्या. किंवा ज्याला आपण म्हणू की ज्याला एक अश्लाघ्य, म्हणजे त्या भंडाऱ्याची घटना घडली आता त्याच्यामध्ये तर ते पोलिसांशी बोलले, सगळं त्यांनी कारवाई करतायत, ते अटक पण झालेली आहे. पण उद्या समजा कोणी अशी व्यक्ती दिसली आणि ते म्हणायला लागले याच्यात काय चुकीचं आहे, आता हे असं बोलायला लागलं तर मग आपण घटना, राज्य संविधान, सभ्यता, डिग्निटी ऑफ विमेन याला अर्थ काय राहिला? मला असं वाटतं की काही गोष्टीच्या बद्दल आपण सगळ्यांनी मिळून एकमत केलं पाहिजे की आपण सगळे मिळून या मुद्द्यांच्या वरती भूमिका घेऊ म्हणून. तर त्या दृष्टीने तसं काही घडलं इथे तर नक्कीच ते चांगलं होईल, पण ते मैत्रीमधून घडू शकतं, राजकीय मतभेदातून नाही घडू शकत असं मला वाटतं. एक मिनिट, आता त्याने जरा बोलते. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था काय करण्यात येणार आहे? राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था, अशी व्यवस्था विशेष काय करण्यात येणार? नाही, मुळात असं आहे की महिला कर्मचारी कोणी असो, महिला असो, पोलीस असो, आमदार असो, तुम्ही पत्रकार असो,
त्यांना घरापासून लांब येणं म्हणजे थोडं वेगळी अडचण असतेच. म्हणजे शेवटी ते कामाचा भाग म्हणून आपण ते स्वीकारतो. त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढवा हे तर आम्ही आज सांगितलेलंच आहे. स्वतः विभागीय आयुक्त त्याच्यात लक्ष घालतायत. त्याचखेरीज मोबाईल टॉयलेट्स इथे पुरेसे नसतील नागपूरमध्ये तर त्यांनी जी केली व्यवस्था ती मिळायला थोडा वेळ लागतो. तर नाही, मोबाईल टॉयलेट्स तिथे धावू शकतात ना परिसरामध्ये. आंदोलन पॉइंट्स नाही, मोबाईल टॉयलेट्स कुठेही असू शकतात. मग ती आंदोलन पॉइंट्सच्या ठिकाणी असतील तर ती महिला पोलिसांसाठी सुद्धा दुसरीकडे काही स्पॉट्स असू शकतील उपलब्ध, तर तसे पुरेसे करा असं सांगितलेलं आहे. पण शेवटी कसं होतं की स्त्रियांना आज पण मी एवढं सगळं असूनही असं बघते, म्हणजे माझं निरीक्षण आहे तसं की महिला पोलीस अतिशय चपळ, चालाक आणि अतिशय अलर्ट असतात. म्हणजे पुरुष नसतात असं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या त्या प्रश्नांच्या बद्दल आपण कौतुक करावं आणि बाकी सरकारचं जे शक्य आहे ते आम्ही करतोच आहे. आता पेट्रोल पंपांची सुद्धा मी व्यवस्था सांगितली की त्याच्यात महिला पोलीस सुद्धा वापरू शकतात. उलट त्या मोबाईल असतील, स्कूटर्स असतील तर प्रत्येक ठिकाणी शोधण्यापेक्षा पेट्रोल पंप तर जवळ आहेतच ना, आणि तेवढं त्यांना सहकार्य मिळालंच पाहिजे. मग त्याच्यासाठी महिला पत्रकार सुद्धा असू शकतील किंवा कोणी महिला मुलांना घेऊन जाणारे सुद्धा असू शकतील. त्या सगळ्यांनाच त्याचा उपयोग आहे. पण त्यांच्यासाठी व्यवस्था जशी आहे तशी पुरुष पोलीस, जेवणाच्या वेळा, हे सगळे मुद्दे जसे आहेत तसं आमचे कर्मचारी म्हणतील विधिमंडळाचे की ताईंना आमची काहीच आठवण नाही. आता हे 4-5 दिवस आधी येऊन थांबलेले सगळेजण, त्यांची व्यवस्था आहे. पण खूप विधिमंडळातले अधिकारी किंवा बाकीचे सुद्धा नंतर सुद्धा त्यांचं काम चालूच असतं. अधिवेशन संपलं म्हणजे दुसऱ्या दिवशी काम घरी आमदारांप्रमाणे जाऊ शकत नाही. त्यामुळे या सगळ्याची आम्ही दखल घेतलेली आहे. काय गंजी तुमच्याकडे बघून माझ्या ऑफिसला जाते मी आणि मग ते PWDचे बरोबर घ्या. बरं का, PWDचे बरोबर घ्या. त्याचं मी त्यांचं काळजी करू नका. एक विषय असा आहे, महत्वाचे विषय जे आहे की उद्या कामकाज सल्लागार समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि आम्ही सगळेजण असू. त्यावेळेला सगळ्यांच्या मताने जो निर्णय होईल त्याला फक्त 24 तास आहेत. त्यामुळे मला वाटतं तोपर्यंत आपण थांबूया. मॅडम, एक प्रश्न असा आहे, महत्वाचे जे विषय आहे, एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि दरवेळेला सेशनला हा प्रॉब्लेम. आज आमची त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यात एक त्यांचं पोलिसांचं निरीक्षण होतं की एखाद्या विविक्षित वेळेला पहिले 2 दिवस जरा मार्गी लागेपर्यंत जास्त अडचणी येतात. परंतु त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की विकेंद्रित पद्धतीने जेवढं व्यवस्था जेवणाची आणि याची होऊ शकेल नाश्त्याची तेवढं करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करतात. आम्ही त्यांना म्हटलं की काही लागलं तर आम्ही सहकार्य करतो. त्यामध्ये किती असणार काय तुम्हाला जास्त माहिती असेल. जास्त मॅडम, उद्या BSc आमची दुपारी 12-1 वाजताच्या सुमाराला आहे. त्यामुळे उद्या दुपारी 11-11:30. हा, पण ठीक आहे, ते संपल्यावरती सांगणार ना. तर त्याच्यामुळे उद्या दुपारी 1 वाजता त्या BSc संपल्या की त्यापर्यंत तारखेचं स्पष्ट झालं असेल. परंतु सन्माननीय राज्यपालांच्याकडून आम्हाला जी सूचना आलेली ती याच तारखांची. त्यामुळे त्याबद्दल आजच काही भाष्य करणं किंवा त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज करणं किंवा त्याच्यावर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. पार्टी ऑफिसेस जे आहेत ज्यावेळेस म्हणजे आणखी झालेलं म्हणजे NCP मध्ये पण झालेलं, तर त्यांच्यासाठी काही वेगळं पार्टी ऑफिस केलेलं आहे का? आता मी पाहणी करीन त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आमच्या विधिमंडळाच्या लोकांना मी विचारेन की त्यांनी काय स्वरूपात निर्णय घेतलेला आहे. साधारणपणे आम्ही असं करतो की एखाद्या सिनियर अधिकाऱ्यांवरती जबाबदारी सोपवलेली असते आणि त्या अध्यक्षांशी बोलून त्यानुसार प्रत्येकाच्या संख्येच्या नुसार आणि गरजेच्या नुसार व्यवस्था करतात. तसं आपण गेल्या वर्षी पण निर्णय घेतलेले होते. तसंच काही तुम्ही घेतले असतील तर मी याच्यानंतर तुम्हाला लवकरच अवगत होतील. पोलिसांच्या जेवणाचा प्रश्न असतो, कमी जातो, 12 तास 13 तास सुद्धा एक सूचना GR काढायचं, एक सूचना पत्रक असं ठरलेलं आहे जेणेकरून या पेट्रोल पंपावरती सुद्धा कोणी महिला असतात, बाकीच्या असतात, ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असतात, तर तिथे या स्वच्छतागृहांची व्यवस्था होऊ शकेल. याखेरीज संत्रा ज्यूस दिला जातो विशेषतः आणि आपण तो खूप प्रेमाने घेतो सगळेजण, त्याचं प्राशन करतो. तर दर 2 दिवसांनी त्याची तपासणी करा तुम्ही की तो व्यवस्थित आहे की नाही, त्याचा दर्जा कसा आहे, काय आहे. आणि शक्यतो ग्राहकांची पसंती जर का असेल तर काचेच्या ग्लासच्या ऐवजी पेपर ग्लास चांगले जर का वापरले तर तो सुद्धा एक ते धुणं आणि त्याच्या स्वच्छतेच्याबद्दल एक म्हणजे तर गृहिणी म्हणून आम्ही सगळं हे बोलतो असं तुम्ही धरू शकता. परंतु आम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्याच्यानुसार आम्ही हेही सांगितलं होतं PWDला की भांडी धुण्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे,
स्वच्छतागृहातच भांडी धुणं योग्य नाहीये, तर ती त्यांनी यावेळेला बांधलेली आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण ती आपल्या मला असं वाटतं की एकूण साथीचे रोग किंवा हे पाहिले तर या सगळ्या आवश्यकच गोष्टी आहेत. आणि पत्रकार हा एक अविभाज्य भाग आहे सगळ्या अधिवेशनांमधला, आणि त्यामुळे तुमच्यासाठी वायफायच्या बरोबर बाकीच्या सुद्धा स्टँड आणखीन व्यवस्था सगळी केलेली आहे. याखेरीज बाकी अजून काही सूचना प्रश्न तुम्ही असेल तर जरूर विचारू शकता. पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर मुंबईमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुनावण्या चाललेल्या आहेत आणि माझी सुद्धा जी जबाबदारी आहे त्याच्याही बद्दलच्या काही वेगवेगळ्या प्रकारची पिटिशन माझ्यासमोरही प्रलंबित आहेत. परंतु याच्यावरती मी स्वतःच पीठासीन अधिकारी असल्यामुळे मी उत्तर देऊ शकणार नाही आणि आपण विधिमंडळाच्या आवारात हे घेतोय, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न न विचारले तर चांगले, अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि बाकीच्या विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात काही तुमचे प्रश्न शंका असतील तर मी इथे एवढं सांगेन की 8,700 कर्मचाऱ्यांची सगळ्यांची म्हणून व्यवस्था विभागीय आयुक्तांनी केलेली आहे आणि शेकडो कर्मचारी याच्यासाठी काम करत आहेत. तर यावेळेला आम्ही एक नवीन पाऊल उचलते आहे मी, आणि ते म्हणजे विधिमंडळ काळात सुद्धा एक छोटा अल्पकालीन आढावा घ्यायचा अगदी अर्ध्या तासामध्ये की सगळ्या गोष्टी ज्या आम्ही सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी झाली आहे का, त्याच्यात काही अडचणी आहेत, आणि अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा त्याचा एक फीडबॅक आम्ही घेणार आहोत की या सगळ्या सूचनांची प्रत्यक्षात काय कार्यवाही झालेली आहे. अशा प्रकारे एक बऱ्याच कोविडच्या काळानंतर एक अधिवेशन परत मोठ्या प्रमाणामध्ये इथे पूर्ण होईल असं मला वाटतं. आणि आजच्या संदर्भात काही विशेष प्रश्न असतील तर तुम्ही मला उत्तर देण्यासारखे असतील तर मी नक्की देईन. अधिवेशनाची तारीख जी आहे